सावलीत मागे आपण मागे चला मागे या घडी बस थांबून घ्या थांबून घ्या तू या मागे मागे चला एक मिनिट सरका ना मागे सरका ना पुढे इकडे भेट नवऱ्याचं मन घुसून जाते
चिरंजीव प्रफुल्ल आणि जी सौगा रजिला यांच्या विवाहानिमित्त उपस्थित सर्व वराडी मंडळींचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. वधूवरांचं आगमन झालेलं आहे. यावेळेस जास्त वेळ न लावता आपण आजच्या पवित्र विधीकडे जाणार आहोत. त्याआधी आपण एक प्रार्थना करणार आहोत आणि मी स्थानिक पाळक रेव्हरेंड गोविंद गावत पाळक साहेब यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि आजच्या देवाच्या वचनातून मार्गदर्शन करावं. आभार मानत त्याचे उपकार स्तुती स्मरण करत दोघं वधूवर स्टेजवर असताना संपूर्ण समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोक या ठिकाणी हजर आहे. देवाचे सेवक लोक मंचावर उपस्थित आहे आणि समाजाचे गावित आणि दोघं परिवार रायगड येथील आणि करंजी येथील दोघं परिवारांचे नातेवाईक इष्टमित्र या ठिकाणी आपण सर्वजण यासाठी एकत्र झालो. चिरंजीव प्रफुल्ल आणि जी सौगा रजिला यांचा विवाहविधी देवाच्या वचनाद्वारे देवाच्या सेवकाद्वारे संपन्न व्हावा आणि या पृथ्वीवर त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत परमेश्वराची कृपाछाया त्यांना प्राप्त व्हावी. जीवन सुखी आणि शांतिमय जावं आणि ते या भूतलावर जोपर्यंत आहे तोपर्यंत एक आदर्श ख्रिस्ती कुटुंब म्हणून अस्तित्वात यावं. ह्या शुभेच्छा घेऊन प्रार्थना सहित आपण या ठिकाणी एकत्र सर्वांसाठी प्रभूचे वचन देवाचे वचन आपण थोडक्यात मार्गदर्शनाकडे जाऊया. पवित्र शास्त्रात परमेश्वराने विवाहविधी स्वतः देवाने स्थापन केला. आदम आणि हवेला निर्माण करून दोघांना विवाहाच्या बंधनात स्वतः परमेश्वराने एकत्र केला आणि हा विवाहविधी सुरुवातीपासून हा पवित्र विधी आहे आणि पवित्र शास्त्र याला लग्न सर्वस्वी आदरणीय असावे. स्वतः देवपित्याने एदन बागेत आदम आणि हवेला एकत्र करून या विवाहविधीला पवित्र ठरवलं आणि देवाने आशीर्वाद दिला. आणि आज सुद्धा आपण विश्वास करू की ज्या परमेश्वराने प्रफुल्ला जन्मापासून आत्तापर्यंत आईवडिलांद्वारे येतपर्यंत त्याला सहाय्य केलं, चांगलं शिक्षण मिळालं, सुसंस्कारित तो राहिला. रजिलाला देखील जन्मापासून त्याच्या आईवडिलांनी सांभाळ केला. एक चांगली नोकरी त्यांना या भूतलावर मिळाली आणि देवाचं सानिध्य त्यांना लाभलं आणि वेळ आला की ह्या वेळेस परमेश्वराच्या योजनेप्रमाणे ते दोघं पती पत्नी म्हणून एकत्र यावे ही देवाची इच्छा होती. आणि लग्नाचे काही कारण आहेत. कोणत्या कारणाने परमेश्वराने विवाहविधी स्थापन केला 3-4 मिनिटासाठी ते सांगतो आणि थोडक्यातच येणाऱ्या 20 मिनिटात प्रार्थना करून देवाचे वचन सांगून मी माझी जागा घेईन. तत्पूर्वी वचनात असं लिहिलं आहे, देवाने हा विवाहविधी स्थापन करण्यामागे पहिलं कारण होतं आदम एकटा असावा हे बरे नाही, त्याच्यातच स्त्री एकटी असावी हे बरं नाही. विशिष्ट वया एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी, सुख दुःखाचे सहभागी होण्यासाठी, एक दुसऱ्याला मार्गदर्शन करून, एक दुसऱ्याचं सहाय्य करून हे जी जीवनाची गाडी आहे, हे जे जीवन आहे ते दोघांनी पृथ्वीवर जोपर्यंत परमेश्वराने जीवन दिलंय तोपर्यंत एक राहून, एक विचारी राहून, कामात एक विचारी राहून हा संसार चालवावा यासाठी परमेश्वराने विवाहाची स्थापना केली. दुसरी गोष्ट, विवाहाची योजना परमेश्वराने यासाठी केली की पती पत्नीने मिळून वैवाहिक बंधनात बांधले जाऊन
जे सत्य तुम्हाला मिळालेले आहे, जे सत्य तुम्ही अनुभवले आहे, ऐकलं नाही तर अनुभवले आहे, ते सत्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या तारणारा आहे. आणि या भूतलावर जोपर्यंत तुम्ही जगणार तोपर्यंत त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगाल. पवित्र शास्त्रातील वचनाप्रमाणे तुम्ही आचरण करा आणि समाजात, कुटुंबात आणि ज्या देशात आपण राहत आहोत, राज्यात, तिथं राहून एक उत्तम असं कार्य तुमच्या जीवनाद्वारे व्हावं. ही देवाच्या योजनेचा दुसरा भाग आहे की परमेश्वराची सेवा, मग ती सामाजिक सेवा असो, आध्यात्मिक सेवा असो, मदतीची सेवा असो, की कुटुंबात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या पाहुणचाराची सेवा असो, कोणतीही सेवा, परंतु परमेश्वराला समोर ठेवून त्यांनी सेवा करावी. पवित्र शास्त्रात अनेक असे पती पत्नींनी मिळून त्यांच्या व्यवसाय केले, नोकऱ्या केल्या आणि देवाची सेवा पण त्यांनी देवाला समोर ठेवून अतिउत्तम सेवा केली. अक्विला, प्रिस्किला, अब्राम, सारा असे अनेक जोडपा जे समर्पित भावनेने देवासमोर जगले. विवाहाचा तिसरा उद्देश, परमेश्वराने ईदन बागेतच 1:28 उत्पत्ती 1:28 मध्ये म्हटलं, बहुगुणित व्हा, फलद्रूप व्हा, पृथ्वी व्यापून टाका आणि जे काही दिसतं पृथ्वीवर त्या सर्वांवर तुम्ही सत्ताधीश आहात आणि म्हणून ते तुम्ही तुमच्या सत्तेखाली आणा. फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, याच्यात एक आशीर्वाद आहे, तो म्हणजे संतानाचे आशीर्वाद. परमेश्वराने या पृथ्वीवर पती पत्नीला दिलेला आशीर्वादातला एक मुख्य घटक, मुख्य भाग संतान. देवाची अशी इच्छा आहे की हा कुटुंब धार्मिक राहावा, नीतिमत्तेच्या मार्गावर यांनी चालावा. रजिला आणि प्रफुल्ल यांनी नीतिमान लोकांचा वंश तयार व्हावा, ते आशीर्वादित व्हावे. आणि हे 3 उद्देश, मी अतिशय थोडी सेवा करणाऱ्या कुटुंबातील एक मुलगा आहे. रजिला देखील एका चांगल्या सुशिक्षित आणि चांगल्या घराण्यातली मुलगी आहे. आता दोघांसाठी थोडक्यात मी 15 मिनिटं बोलणार. तत्पूर्वी स्वर्गवासी जाणे आजोबा आम्हा सर्वांचे परिचयाचे व्यक्ती आहे आणि प्रफुल्लचे वडील सन्मान्य विजूदादा, आम्ही आज ह्या सर्व समाज इतक्या बहुसंख्येने एकत्र होण्यामागे मी सांगण्याचा प्रयत्न करतो की हे वचन ऐकण्यापूर्वी तुमच्या आईवडिलांनी जे संस्कार तुम्हाला दिले ते खूप मोलाचे आहे. त्यांनी जो आदर सन्मान केला, येणाऱ्या जाणाऱ्यांचा खूप महान सेवा आहे. आज आमचे आदरणीय केंद्रीय मंत्री साहेब आहे, तुमच्या घरात कित्येकदा आलेले तुम्हाला माहिती आहे. आम्ही यासाठी येतो की ते घर आम्हाला चांगलं वाटतं आणि हे संस्कार, ही जी पद्धत आहे, ही त्यांना सांगितलेले प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्य जातीसाठी पती पत्नी ख्रिस्ताची प्रीती आहे. 2021 वर्षापूर्वी ज्या ख्रिस्ताने अखंड मनुष्य जातीवर प्रेम केलं, काय की मनुष्याचा नाश होऊ नये. त्याने जे पाप केले त्या पापाची मजुरी मृत्यू आहे. या पृथ्वीवरील मरण आणि अनंतकालाच्या नरकाचे मृत्यू, अनंतकालिक आत्म्याचे मरण, या दोघं मृत्यूपासून त्याला समाधान मिळावं. म्हणजे अनंतकालिक मरणापासून त्याला अनंतकालिक जीवन मिळावं आणि या पृथ्वीवरील जे आयुष्य मरणाचे शेवटच्या दिवसपर्यंत देवाकडून त्याला समाधान प्राप्त व्हावं. म्हणून ख्रिस्ताने प्रत्येक मनुष्यासाठी प्रेम केलं आणि त्याने आपला प्राण वधस्तंभी अर्पण केला. निष्पाप निष्कलंक असा देह दिला यासाठी की मनुष्याला तारण प्राप्त व्हावे आणि त्या प्रीतीमध्ये कोणत्याही प्रकारचे स्वार्थी वृत्ती नाही. ते निष्कलंक आणि निर्दोष प्रेम होतं. देवाचे वचन सांगतं त्यांच्यावर प्रेम करून त्यांच्यासोबत आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही जीवन जगावं. दुसरी गोष्ट, आदम आणि हवेला, आदमाला विशेषतः आज्ञा केली होती की या बागेत मी तुम्हाला ठेवत आहे. या बागेत मशागत करावे, काम करावं आणि या बागेचे संरक्षण करावं. आणि आदमाला रक्षणाची जबाबदारी पण परमेश्वराने दिली. आज प्रफुल्लची आवश्यकता आहे, प्रफुल्लचे कार्य आपल्या पत्नीचे रक्षण.
आता तुम्ही सांगाल पत्नीचे रक्षण करायचे म्हणजे काय? इथं काय बंदूक घेऊन लोक उभे आहेत? नाही, अनेक गोष्टी आहेत. सीतांनी हल्ले आहेत, अनेक प्रकारच्या या भूतलावर विविध बिमारी आहेत. अजून पुढे गेलो तर जीवन जगताना अनेक प्रकारचे मतभेद आहेत, चढउतार आहे जीवनात. या सर्व गोष्टी पतीचे कर्तव्य आहे की आपल्या पत्नीचे, आणि हे संरक्षणाची भूमिका प्रफुल्लने पार पाडली तर रजिलाचं कर्तव्य तुम्ही वेळ प्रसंगी त्यांच्या अधीन राहून त्यांच्या संरक्षणासाठी, त्यांनी देवापासून दूर जाऊ नये म्हणून तुम्ही दोघांनी परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करावं म्हणून सीतांनी हल्ल्यापासून तुम्हा दोघांना संरक्षण मिळावेपासून परस्पर एक दुसऱ्यासाठी देवासमोर प्रार्थना करावी. तिसरी गोष्ट, मार्काचे सुवर्तमान आणि 11:25 वचनात म्हटलंय की तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येऊ नये, तुमची प्रार्थना परमेश्वराने ऐकावे म्हणून एकमेकाला क्षमा करा. जीवनात छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात, छोटे छोटे वादविवाद उद्भवत राहतात, आणि या सर्व प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टीपासून सकाळी जर ह्या गोष्टी झाल्या, संध्याकाळपर्यंत एकमेकाला क्षमा करू, एकमेकासाठी प्रार्थना करावी. वचनात म्हटलंय ज्यावेळेस पती पत्नी प्रार्थनेला बसते आणि एक दुसऱ्याविषयी मनात काही नसेल, शुद्ध मनाने ते देवासमोर बसते, तर देव प्रार्थना ऐकेल. आणि म्हणून प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी एकमेकांना क्षमा करून हे जीवन जगावं. शेवटची गोष्ट या ठिकाणी 2 मिनिटात मी समाप्त करतो. शेवटची गोष्ट इपिस्करास पत्र 5 आणि 26 प्रमाणे एकमेकांची काळजी घेणं, सुखादुखात जीवनाच्या प्रत्येक प्रसंगात एकमेकाची काळजी हे तुमच्या निर्दोष प्रेमाचे चिन्ह